अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर जवळ असलेल्या दोनद बुद्रुक येथे कार्यरत असलेल्या वैशाली बायोफ्युएल्स केमिकल कंपनीत झालेल्या निष्काळजीपणामुळे एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस झाली। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून संबंधित कंपनीविरुद्ध संताप व्यक्त केला जातो। मृत कामगाराचं नाव शिवकुमार, वय वर्ष अंदाजे 45 असं असून तो कंपनीत काम करीत होता। मिळालेल्या माहितीनुसार कंपनीकडून त्याचं काही महिन्यांचं वेतन थकीत होतं। पगार न मिळालेल्यामुळे तो मानसिक तणावात होता व आपल्या गावी जाण्याची इच्छा असूनही आर्थिक अडचणींमुळे कंपनीतच काम करत राहिला। सोमवारी सकाळी काम सुरू असताना तो यंत्रातील पट्ट्यात अडकल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला। या घटनेत कंपनीच्या सुरक्षाविषयक उपाययोजनातील मोठी बेपर्वाई समोर येत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतो। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे। मात्र या प्रकरणात नेमकी सत्यता काय आहे, कंपनीकडून सुरक्षा नियमांचं पालन झाले होते का, याची सखोल चौकशी होणं अत्यंत गरजेचं असल्याची मागणी होती। दरम्यान ही कंपनी वैशाली मोहनलाल वाळचाळे यांची असल्याची माहिती समोर येत असून कंपनीच्या निष्काळजीपणामुळेच कामगाराचा मृत्यू झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांनी केला। संबंधित संचालक व जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी जोरदार मागणी करण्यात येते। या घटनेमुळे औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवरला असून कामगारांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या निष्काळजी उद्योगांवर कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होते। प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।